कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सूर्या, लय चपल्या झिजवल्या बघ। तुझ्या बहिणीसाठी स्थळ आणणं लय अवघड झालंय। तुझ्या आईचं ते तसं, आणि तुझी ती धाकटी बहीण, तिचं ते व्हिडिओ प्रकरण। अरे तुझ्या बहिणीचं नाव जरी घेतलं ना तरी लोक दारातनं बाहेर हाकलतात। अरे तुमच्या घराण्याची लय बदनामी झाली रे। अरे बाईची इज्जत म्हणजे काचेचं भांड असतंय, ते जपावंच लागतं। अरे आता तुझ्या बहिणीची लग्न जमतील असं मला वाटत नाही। ते आयुष्यभर बिना लग्नाच्याच राहणार बघ। भागू, हे काय केलंस तू? हा? तुझ्यामुळे आज माझं लग्न होईना झालंय, कळतंय का तुला? हा? अगं किती छान छान स्वप्न रंगवली होती मी माझ्या लग्नाची, पण ती सगळी तुटली। का तुटली? हा? का तुटली? तुझ्यामुळे तुटली, तुझ्यामुळे। तुझ्या या अशा घणेरड्या कर्माची फळं ना आज मला भोगावी लागतायत, कळलं? तुला थोडी काळजी घ्यायला काय झाली होती? हा? हा? काय झालं होतं? मी काहीच नाही केलं तुम्ही, यात माझी काहीच चूक नाही। हे आता सगळं बोलून ना काही होणार नाही, काही नाही। तुझ्यामुळे आज माझं आयुष्य बरबाद झालंय, बरबाद झालंय। काय नाही केलं तुझ्यामुळे बरबाद झालंय, तुझ्यामुळे बरबाद झालंय, तुझ्यामुळे काय केलंय? नाही नाही दादा, नाही दादा, दादा, बाकी सांग ना दादाला। दादा नाही, नाही दादा, 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 बाकी सांग ना दादा तुझ्या। नाही दादा, 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 दादाची काय चुकी नाहीये। दादा थांब ना, दादा। दादा, मी तुमची गुन्हेगार आहे, माझ्यामुळे या घराची इज्जत जाणार। सॉरी दादा, तू तुझ्या सगळ्या जबाबदाऱ्या नीट पार पाडल्यास, पण बहीण म्हणून मी फेल झाले। मी तिथे जायलाच नको होतं, माझ्यामुळे या घरावर खूप मोठं संकट कोसळणार आहे, या घराची वाईट अवस्था होणार आहे। मला माफ कर दादा, मला माफ कर। शंको निर्भय हो म्हणणारे प्रचंड स्वामी वेळपाटी शिरे अतर्क्या उदूत स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी। जिथे स्वामी पाय तिथे नून काय स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय। भागो, राजू, तिला नको उठू, झोपू दे। अशा राहू दे, मी झोपतो आतमध्ये, काम बघतो तुझं। पाठी शिरे अतर्क्या उदूत स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी। अशक्य ही शक्य करतील स्वामी। अशक्य ही शक्य करतील स्वामी। सूर्या, भागूचा ताप कमी झाला ना? हा, ताप कमी झालाय, पण मला अशक्तपणा वाटतोय ग। मी काय म्हणतो, तिला आपण सलाईन लावून आणूया का? नाही, त्याची काही गरज नाही। आपण घरीच तिच्या खाण्यापिण्यावर लक्ष देऊयात, फ्रूट ज्यूस ते तिला देऊयात, म्हणजे तिला लवकर बरं वाटेल। डोंट वरी सूर्या, ती लवकरच रिकवर होईल बघ। ठीक आहे, तू व्यवस्थित लक्ष दे तिच्याकडे। हा, आलो मी। मीच जर या घरात नसेल तर सगळे प्रश्न संपतील। मीच निघून जाते इथून, पण कुठे जाऊ?
कुठे पण गेले तरी बदनामी होणारच आहे. काय करू मी या खोलीत स्वतःला कायमचं कोंडून घेते. मी कुणालाच तोंड दाखवायच्या लायकीची उरली नाहीये. मी इथनं बाहेरच नाही पडणार होते. नानी हे घे, तुझ्यासाठी गरम गरम पेज बनवली. गरम येतो वर खा. बरं नानी, या मग कुठं बाहेर गेली का ग? दिसना झाली. मला जरा बोलायचं होतं तिच्याशी. अगं काय सांगायचं, जिमतीला दवाखान्यात घेऊन गेलाय. कालपासून मी तिला विचारते काय झालं काय झालं, पण काहीच बोल ना पोरगी. दवाखान्यात सुद्धा जायला नको म्हणत होती बघ. असं आहे का? आमच्या घरी बी हेच चालू आहे. हं? हो, भागू बी काय बोलना झाली. कुणालाच काही सांगत नाही. आम्ही किती विचारलं तरी बी. काल तर ताप भरला होता तिला. अगो बाया. हो, बरंच वाटत नव्हतं. आता वहिनी डॉक्टर आहे म्हणून तिनं गोळ्या दिल्या, म्हणून ताप उतरलाय. पण तिचा मूड काय चांगला होईना झाला. काय झालं या दोघींना? काय माहित बाया. भागू, दार उघड बाळा. चल आपल्याला औषधं घ्यायची आहेत. भागू, ए भागू, भागू झोपली आहेस का? दार उघड. आपल्याला औषधं घ्यायची आहेत, गोळ्या घ्यायच्या आहेत. चल दार उघड पटकन. मी नाही उघडणार दरवाजा वहिनी. मला नाही बाहेर यायचं. मला कुणालाच माझं तोंड दाखवायची इच्छा नाहीये. भागू, ही कडी का लावली अशी? काय करते ही? भागू, भागू दार उघड. हिला चक्कर तर आली नाही ना? भागू, भागू काय झालंय बाळा? भागू दार का नाही उघडत आहे? भागू, काय झालं? अगं बघ ना, भागू दारच उघडत नाही. उघडत नाही. भागू, 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 भागू. हा बोल. भागू. हॅलो हॅलो सूर्या, आम्ही कधीपासून दार ठोठावतोय पण भागू दारच उघडत नाहीये. काही आतून रिस्पॉन्स पण करत नाही. तुळजा, तुम्ही दरवाजा वाजवत राहा, आलो मी लगेच. इथनं हलू नका, दरवाजापाशी थांबा. हा, बाकीला काय नाही होणार. हो हो चालेल, लवकर ये. आलो आलो. हा, भागू. भागू, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.